हं. काय झालं गंमत बघा. कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन जर बघायला गेलात ना, तर सगळ्यात जास्त उत्सर्जन कोण करत होतं कार्बन डायऑक्साईडचं? तो कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करणारा देश होता चायना. सगळ्यात जास्त उत्सर्जन करणारा देश जो होता तो होता चायना. 2 नंबर बघायला गेला तर 2 नंबर होता USA. 3 नंबर जर बघायला गेला तर 3 नंबर होता इंडिया. 3 नंबर का होता इंडिया. राईट. यानंतर जर तुम्ही टाकायला गेलात ना आता की 2000 कार्बन डायऑक्साईडचं इमिशन सगळ्यात जास्त करणारा देश कोणता, आता बी टाकून बघा गुगलवरती लगेच टाकून बघा आणि मला पर्सेंटेज सांगा की चायना किती पर्सेंटेजचं हे करते, USA किती करतोय आणि इंडिया किती करतोय. सो कार्बन डायऑक्साईड इमिशन इन द वर्ल्ड लिस्ट असं टाका, वर्ल्ड लिस्ट. तर तुम्हाला जे की ना चायना 1 नंबरवरती दिसेल, 2 नंबर USA वरती आहे आणि 3 नंबर जे काय आहे आपले इंडिया आहे. मग आता चायना जे काय आहे किती टक्के हे करत आहे कार्बन डायऑक्साईडचं इमिशन हे मला पाहिजे. मला पटकन कोणतरी सांगा बरं का किती टक्के कार्बन डायऑक्साईड किती इमिशन करते चायना. त्या ठिकाणी टक्केवारी होती गड्या पण ती जुनी 2015च्या अलीकडची ती फार. सांगा बरं पटकन. 2015च्या वेळेची जी की होती ती समथिंग काहीतरी 28.03% होती. USA जी की आहे ती USA 15.9% एवढं जे की आहे तेवढं कार्बन डायऑक्साईडचं इमिशनमध्ये वाटा होता. ठीक आहे. आणि इंडियाचा 5.81 एवढा वाटा होता. सापडला का तुम्हाला टक्केवारी रे गुगलवरती? ठीक आहे. हां, तर क्रम तरी लक्षात राहू द्या. चायना 1 नंबर, 2 नंबर, 2 नंबर जे काय आहे USA आणि 3 नंबर जे काय आहे 3 नंबरचा आपला आहे इंडिया. ठीक आहे. 3 नंबरचं काय आहे इंडिया. पुढे जाऊ. आता पुढे जर आपण बघायला गेलो तर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे कार्बन सिंक म्हणजे काय. ठीक, कार्बन सिंक. आता ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये असणारा जो गॅस आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड चायनाकडून सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये वातावरणामध्ये टाकलं जात आहे, दुसरं USA आणि तिसरं भारतामध्ये जास्त टाकलं जात आहे. ठीक आहे. आता घडतं काय बरं का, घडतं काय बरं की कार्बन डायऑक्साईड जो की आहे हा कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये असल्यामुळे परिणाम होत आहेत. त्यामुळे हे जे काय आहेत हे कोणाकडून तरी शोषले जायला पाहिजे. म्हणजे काय बरं का, तर वातावरणामध्ये पृथ्वीवरती असे बरेचसे घटक आहेत जे कार्बन डायऑक्साईडचं जे काही प्रमाण आहे त्याला शोषतात. मी कार्बन डायऑक्साईड जे वातावरणामध्ये पसरलेलं आहे त्याला शोषतात. मग एक शोषतात कोण कोण बरं का, तो जे शोषणं म्हणतो ना आपण त्याला ॲब्झॉर्ब जे काही म्हणतो ना त्याला शब्द वापरतो आपण सिंक. त्याला काय शब्द वापरतो आपण सिंक. तर कार्बनला सिंक करतात. मग कोण करतात बरं का कार्बनला सिंक कोण करतात? झाडं करतील. कार्बनला सिंक कोण कोण करतील? झाडं करतील. जे काही जंगलं आहे ते जंगलं कसे झाडं कसं हे सिंक करतील बरं का आपल्याला माहिती आहे. तर फोटोसिंथेसिसची प्रोसेस करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडला ते काय करतात ते ॲब्झॉर्ब करून घेतात झाडं, बरोबर की नाही. हां, मग आता काय करतात झाडं काय करतात, झाडं लोकांना म्हणतात की तुम्ही कार्बन डायऑक्साईड टाका बाबा हो, आम्ही स्टोअर करून घेतो. तुम्ही कार्बन डायऑक्साईड टाका बाबा हो, आम्ही स्टोअर करून घेतो. म्हणजे काय बरं का, तर जे झाडं आहेत ते कार्बन डायऑक्साईडला शोषतात आणि ते स्टोअर करून ठेवतात. तर झाडं जी काही आहेत ते कार्बन डायऑक्साईडला स्टोअर करतात, राईट का. तो शोषतात, ॲब्झॉर्ब करतात आणि स्टोअर करत असतात, राईट का. तो कार्बन सिंक असणारे जे काही आहेत ते कोणते झाडं आहेत, महासागर आहेत आणि जे काही हे असतात आपले बर्फाळ एरिया. ते 3 गोष्ट मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, राईट. तर आता पुढचा पॉईंट आपण काय बघत आहोत, तर याच्यामधले एक पॉईंट असतो पोलर आईस. तर पोलर आईससुद्धा काय बरं काय कार्बन सिंक आहे. पोलर आईस हा कार्बन सिंक आहे. म्हणजे काय, ती पोलवरती असणारा जे काही बर्फ पडलेला आहे तो सुद्धा काय करत असतो, कार्बन डायऑक्साईडला सिंक करत असतो. परंतु या ठिकाणी परिणाम काय होऊन जातो माहिती आहे का, की जर का ऑलरेडी ग्लोबल वॉर्मिंग जर का झाली असेल तर ते पोलरला ठिकाणी असलेला जो की बर्फ आहे तो बर्फ वितळून जात असतो आणि त्या पोलर आईसमध्ये स्टोअर झालेला जो कार्बन डायऑक्साईड असतो. तर बघा, कार्बन स्टोअर म्हणून एक कन्सेप्ट असते, कोणती, कार्बन स्टोक. तर कार्बन स्टोक म्हणजे काय बरं का, तर कार्बन स्टोक म्हणजे काय की झाडं, महासागर किंवा पोलर आईस, झाडं मी जंगलं, महासागर आणि पोलर आईस यांनी कार्बन डायऑक्साईड जो स्टोअर केलेला असतो त्या स्टोअर केलेल्या कार्बन डायऑक्साईडला कार्बन स्टोक म्हणायचं. काय म्हणायचं, कार्बन स्टोक म्हणायचं, राईट की नाही. परंतु यांनी जो कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब केलेला आहे त्याला कार्बन सिंक म्हणायचं. मग कार्बन सिंक करणारे कोणकोणते, तर तुम्हाला नावं सांगता येतील, राईट की नाही. तो कार्बन स्टोक म्हणजे काय बरं का, त्यांनी स्टोअर केलेला जो कार्बन डायऑक्साईड असतो त्यांना कार्बन स्टोक म्हणतो आपण, राईट. हां, तो आता बघा. आता काय बरं का, हे पोलर आईसबद्दल काय कहाणी घडते. हे पोलर आईस जे काही ना कार्बन डायऑक्साईडला स्टोअर करून ठेवतात, राईट का. तो कार्बन डायऑक्साईडचा स्टोक त्यांच्याकडे आहे. परंतु वातावरण जास्त तापल्यामुळे तो बर्फ वितळून जात असतो आणि बर्फ वितळल्यानंतर काय असतो त्याच्यामध्ये जो कार्बन डायऑक्साईड स्टोअर झालेला आहे तो पण वातावरणामध्ये काय होऊन जातो, तो पण वातावरणामध्ये अजून जास्त पसरायला लागून जातो. तर सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का, की ग्लोबल वॉर्मिंग जर का झाली तर किंवा आपण म्हणूया जर समजा बर्फ जो आहे ना, पोलर आईस जो काही आहे तापमान जर का जास्त पडलं तर पोलर आईस वितळतो
आणि वितळल्यामुळे त्याची कार्बन डायऑक्साईड स्टोअर करण्याची क्षमता किंवा शोषण्याची क्षमता पण कमी होत असते. फक्त एवढंच कमी होतं का? तर नाही, त्याच्यामध्ये लपलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो बी बाहेर वातावरणामध्ये पडत असतो, त्यामुळे अजून जास्त गरमी तयार होत असते. राईट का? त्यामुळे जास्त गरमी तयार होत असते. हे पोलर आईसबद्दल घडतं. झाडांबद्दल काय घडतं बरं का? तर झाडांबद्दल काय घडतं बघा. झाडं, जंगलं काय करतात? जंगलं काय म्हणतात माणसांना, तुम्ही कंपन्यामध्ये एवढं कार्बन डायऑक्साईड हे केले ना, ठीक आहे तुम्ही करा, आम्ही त्यांना काय करतो, आम्ही त्यांना घेऊन घेतो. तर मग जंगलं जे काही आहेत, जंगलामध्ये असणारं झाडं जे काही आहेत ते कार्बन डायऑक्साईडला शोषतात. ठीक आहे, तो कार्बन सिंक आहे. जंगल हे कार्बन सिंक आहे, ते कार्बन डायऑक्साईडला शोषते. शोषून काय करतं? स्टोअर करतं. शोषून काय करतं? स्टोअर करतं. बरोबर. म्हणजे काय? झाडांकडे पण कार्बन डायऑक्साईड एक स्टॉक आहे. पण मॅटर काय होतं माहिती आहे का? मॅटर काय होतं, जर का समजा आपण झाडांना जर का आपण कापलं, तर उद्या उठून जो कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये जास्त पसरणार आहे, तो कार्बन डायऑक्साईड कोणी घेणार नाही, कारण की झाडं कापून टाकली. आणि दुसरा पॉईंट, जे कापलेले झाडं आहेत, त्या कापलेल्या झाडांनी काय केलं होतं रे सांगा बरं का? कापलेल्या झाडांनी अगोदर काय करून ठेवलं होतं सांगा मला? जे झाडं कापले गेलेत, त्या झाडं कापले गेलेनी काय करून ठेवलं होतं अगोदर? कार्बनचा स्टॉक करून ठेवला होता, कार्बन डायऑक्साईड स्टोअर करून ठेवला होता. पण त्यांना कापल्यामुळे उद्या जो काही कार्बन डायऑक्साईड बाहेर पसरणार आहे, कोणी घेणारा नाही आहे. दुसरी बात, कापले गेलेले झाडं जे काही आहेत ना, ते काय करतात, त्यांच्याकडे असणारा कार्बन डायऑक्साईडचा स्टॉक आहे ना, ते पण वातावरणामध्ये पसरून देतात डायरेक्ट. राईट का? तो परिणाम एक नाही, परिणाम दोन दिसायला भेटत असतात. आलं लक्षामध्ये? तर त्यामुळे आपण पॉईंट काय शिकत आहोत, तुम्हाला रिलेट होईल ते हळूहळू. ठीक आहे, पहिले कार्बन सिंक म्हणजे काय ते सांगतो. राईट. आणि हे काय म्हणजे तुम्हाला बात कळत असेल की यार आपल्याला झाडं लावायला पाहिजे. झाडं जर कापायला गेलो तर परिणाम एक नाही, उद्या येणारे जे काही ग्रीन हाऊस गॅसेस जे काही आहेत त्यांना घेणारा जो झाड आहे तो झाड पण नाही आहे. आणि त्या झाडाला जे कापलेले आहेत ना आपण, ते कापलेले झाडं जे की पुन्हा वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड पसरवतात. कसा? तुम्ही झाडांना शिलगवा, त्याच्यामधून भरभर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडेल. का? कारण की त्याच्यामध्ये दुनियाभरचा अगोदरच कार्बन डायऑक्साईड लपून बसला होता. ती अशी घटना घडत असते. आलं लक्षात? तर बघा, आता पॉईंट आपण रिलेट करूया. तो रिलेट कसं करायचं बरं का? वातावरणामध्ये बरेचसे जे काही आहेत ना, वातावरणामध्ये बऱ्याचशा कारखान्यांमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो. राईट का? हां. तर तो जसा तसा वातावरणामध्ये साठून राहणार नाही. वातावरणामध्ये जसा तसा साठून राहतो का? नाही. तर काय बरं का, बराचसा जो वातावरणामध्ये पसरलेला इंडस्ट्रीकडून कार्बन डायऑक्साईड आहे तो शोषला जातो. कोणाकडून शोषला जातो बरं का? तो शोषला जातो झाडांकडून, तो शोषला जातो महासागरांकडून, तो शोषला जातो पोलर आईसकडून. राईट का? तर मग तर कार्बन सिंक कोणाला म्हणतो असतो आपण, की जे वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड सारखे जेवढे काही घटक वातावरणामध्ये उत्सर्जित झालेले आहेत त्यांना शोषण करणारे, राईट का, त्यांना शोषण करणारे जे कोणी असतात त्यांना कार्बन सिंक म्हणतात. बोला, कळालं का रे? वातावरणामध्ये जो कार्बन डायऑक्साईड वगैरे टाकला जातो तो जसाचा तसा वातावरणामध्ये राहत नाही, त्यांना शोषणारे पण कोणतरी असणार, आणि जे शोषणारे असतात त्यांना कार्बन सिंक असे म्हणतात. कळालं का? राईट. हां. सो फॉर एक्झाम्पल, पोलर आईस 2 नंबर, जंगल 3 नंबर, महासागरे, मोठे मोठे जे काही ओशियन आहेत, ओशियन, फॉरेस्ट अँड द पोलर आईस आर द थ्री एक्झाम्पल ऑफ द कार्बन सिंक. ओके, हे झाले 3 एक्झाम्पल कार्बन सिंक. राईट. तर हे 3 एक्झाम्पल कार्बन सिंकचे आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्यावरती लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे. किंवा एक वनस्पती, आता हे जंगल तर सांगितलं, जंगल, महासागर आणि पोलर आईस सांगितलं. त्यासोबत जे की आहे आपले पाण्यामध्ये असणारे जे की हे असतात, काय म्हणतो आपण त्यांना म्हणतो आपण फायटोप्लॅन्क्टन. ठीक आहे, तो फायटोप्लॅन्क्टन म्हणजे काय? शैवालची एक जात आहे, वनस्पती ती. तर जे अल्गी असते ना, अल्गी, पाण्यामध्ये असणारी जी की अल्गी आहे, ती पाण्यामध्ये असणारी अल्गी सुद्धा काय करत असते? शोषण्याचं काम करत असते. ठीक आहे, तो फायटोप्लॅन्क्टन पण कार्बन सिंक आहे. तो मी एक्झाम्पल दिली तुम्हाला कार्बन सिंकचे, एवढी बात तुमच्या लक्षामध्ये आली असेल. राईट. तर बघा, इथं कार्बन स्टॉक म्हणजे काय? ज्यांनी स्टोअर केलेला कार्बन डायऑक्साईड किंवा ग्रीन हाऊस गॅसेस जे काही ना त्याला म्हणतात कार्बन स्टॉक. स्टोअर केलेले जे काही घटक असतील, झाडांनी, महासागरांनी स्टोअर केलेला जो माल आहे त्याला काय म्हणायचं? कार्बन स्टॉक. राईट. पुढे जो, हां. तर इथपर्यंत तुमची बात लक्षामध्ये आली का? तो MPCमध्ये 1 नाही, 2 नाही, 4 नाही, 10 क्वेश्चन विचारलेला आहे. खालीलपैकी कार्बन सिंक कोणता? ते 4 उदाहरण तुमच्या लक्षामध्ये, तुम्ही पक्का लक्षामध्ये ठेवायचं. ठीक आहे. आता पुढे काय झालं यार? बात उठली होती पार 1972च्या अगोदर, की हे जे काही आहे ना यार, हे ग्लोबल वॉर्मिंग जी होत आहे ना, ती ग्रीन हाऊस गॅसेसमुळे होत आहेत. ग्रीन हाऊस गॅसेसच्या वाढत्या याच्यामुळे, तो माणसाने जे की रिकामे कामं केले त्याच्यामुळे ग्रीन हाऊस गॅसेस जे की ते वाढतात आणि त्याच्यामुळे परिणाम होत असतात. तर मग आपल्याला काय करायला पाहिजे यार? झाडांची जरा ना काळजी घ्यायला पाहिजे. तर झाडांची काळजी घ्यायला पाहिजे, कारण की झाडांची काळजी जर का आपण घेतली नाही तर त्याच्यामुळे पण हा परिणाम होतोय ना. एकतर तुम्ही त्या झाडांची जंगलतोड करत आहेत आणि त्याची काळजी करत नाही. राईट की नाही? या 2 पॉईंटमुळे काय होत आहे? या 2 पॉईंटमुळे ग्रीन हाऊस गॅसेसची वाढ होत आहे. ठीक आहे. मग आता पॉईंट जो काय आला पुढे, आता आपल्याला बघायचं आहे काय बरं का? तर जी COP भरली गेली होती, COP 1997 मध्ये, तर 1997 मध्ये कितवी COP भरली होती सांगा रे?
1997मध्ये तिसरी. तर COP थर्ड जी की आहे 1997 मध्ये, ज्याला क्योटो प्रोटोकॉल म्हणतो आपण, राईट का, तो क्योटो. मला सांगा बरं का, क्योटो प्रोटोकॉल जो जी एक यादी तयार झाली होती, गाईडलाईन, ती गाईडलाईन कोणत्या सालापर्यंत लिमिटेड होतं? क्योटो प्रोटोकॉलमध्ये यादीमध्ये जेवढे काही मुद्दे वगैरे सांगितले गेले होते ते कोणत्या वर्षापर्यंत लिमिटेड होते, त्याच्यानंतर तो क्योटो प्रोटोकॉल संपणार होता. तो आपण म्हणू जसं की एखादी औषध संपून जाते ना, त्याचा टायमिंग असतो, त्याचा क्योटो प्रोटोकॉल कधी संपणार होता सांगा बरं? क्योटो प्रोटोकॉल कधी संपणार होता रे? 2012. तर 2012 पर्यंत गाईडलाईनमध्ये सांगितलं होतं ना, 2012 पर्यंत क्योटो प्रोटोकॉल होता, राईट की नाही? तर 2012 पर्यंत क्योटो प्रोटोकॉल होता. आता काय झालं बरं का, बात बघा. काही देशांनी कोणते ट्रॉपिकल रिजनमध्ये जे काही देश येतात ना, त्या देशांनी सांगितलं यार की आमच्याकडे पाऊस जास्त असतो, गरमी जास्त असते, राईट? पाऊस जास्त असतो, गरमी जास्त असते, झाडे वगैरे चांगले उगतात, परंतु झाडांना कापून टाकतो ना आपण, त्याच्यामुळे अजून जास्त परिणाम दिसायला भेटत आहे. तर तुम्ही जे ना झाडांवरती जरा पॉईंट उचला गड्या. काय सांगितलं 1997 मध्ये, असे काही देश होते, त्या देशांनी काय सांगितलं कोणाला, तर जो करार होता ना, जो करार वगैरे होत होता, त्या करारामध्ये काय सांगितलं आलं की जे तुम्ही गाईडलाईन वगैरे प्रोव्हाइड करत आहे, त्या गाईडलाईनमध्ये जंगलाबद्दल पण थोडंफार लिहा बा. पण त्या क्योटो प्रोटोकॉलमध्ये दुर्लक्ष केलं गेलं. नको बाबा, तसलं काही नको. एकाच गोष्टीवरती फोकस करू आपण. ग्लोबल वॉर्मिंगचा पॉईंट आहे ना, तर ग्लोबल वॉर्मिंगमध्ये कार्बन डायऑक्साईडचं इमिशनला कशा पद्धतीने थांबवता येईल, आणि कोणत्या देशांना बरं का, जे डेव्हलप्ड देश आहेत त्या डेव्हलप्ड देशांना हे केलं, राईट का, त्यांना बाइंडिंग आणलं, त्यांच्यावरती काय सांगितलं की तुम्ही आवरा बा या गोष्टी. तर हा पॉईंट तिथे उचलला गेला होता. ठीक आहे, बाकीचे देश म्हटलं ठीक आहे बाबा, तुम्ही एका गोष्टीवरती फोकस करतायत, काही प्रॉब्लेम नाही, राईट? परंतु काय झालं बरं का, 2005 साली मॉन्ट्रियलमध्ये, 2005 साली मॉन्ट्रियल शहर जे की आहे, त्या मॉन्ट्रियल शहरमध्ये कितवी परिषद होती 2005 मध्ये सांगा रे? तर 2005 मध्ये कितवी परिषद भरली असेल बरं सांगा? जर का 1997 मधले तिसरी भरत असेल, तर 2005 मध्ये किती परिषद भरत असेल? मॉन्ट्रियलमध्ये सभासद भरली होती. तर 2005 साली मॉन्ट्रियलमध्ये जी कॉन्फरन्स भरली COP, ती COP मध्ये काय झालं बरं का, क्योटो प्रोटोकॉलला फोर्समध्ये आणला. क्योटो प्रोटोकॉल जो काही आहे तो फोर्सफुली आला. क्योटो प्रोटोकॉल फोर्सफुली 2005 मध्ये आलेला आहे, आपल्याला माहिती आहे. तर या COP मध्ये, मॉन्ट्रियलमध्ये जी की COP भरली 2005 मध्ये, त्या COP मध्ये क्योटो प्रोटोकॉलला फोर्सफुली आणला. आणि याच परिषदेमध्ये ही जी काही सभा भरली होती, ही जी बैठक भरली होती 2005 मध्ये, तर त्यावेळेस पॉईंट काय उचलला गेला? जंगलचा पॉईंट उचलला, की म्हटलं की आता लय झालं तुमचं, तुम्ही जंगलावरती भर द्या. जंगल वगैरे तोडणं आणि जंगलावरती दुर्लक्ष करणं, तर राईट का, तो डिफॉरेस्टेशन अँड डिग्रेडेशन ऑफ द फॉरेस्ट, या दोन गोष्टी लक्षामध्ये घ्या. तेव्हा वाटलं COP जी की होती, तेव्हा त्या सभेमध्ये ती जी काही सभा भरली होती, तेव्हा वाटलं बाकीच्या देशांना की हा यार बरोबर आहे, या गोष्टीवरती उतरायला पाहिजे. परंतु तरी पण तिथे जे काही आहे, म्हणजे मुद्दा उचलला गेला त्यावेळेस पण मुद्दा उचलला गेला, परंतु एकदम असं फोर्सफुली काम काही झालं नाही. ठीक आहे. 2007ला काय झालं? 2007ला तर 2007ला इंडोनेशिया देशामधील बाली बेटं होते. कोणते? बाली. तर इंडोनेशियामधील जे की बाली बेटं आहेत, त्या बाली बेटांवरती, इंडोनेशियामधले जे की बाली बेटं आहेत, त्या बाली बेटांवरती जे की आहेत एक शहर आहे. तो ठीक आहे, तो बाली बेटांवरती काय एक शहर आहे, त्या शहराचं नाव आहे नुसा दुआ. कोणता? नुसा दुआ. ठीक. हां, तर लक्ष द्या. आता काय झालं बरं का, तर इंडोनेशियामधल्या बाली बेटांवरचं जे की नुसा दुआ शहर आहे, त्याच्यामध्ये COP जी की आहे, COP किती? 13, COP नंबर 13. तो COP 13 2007 मध्ये काय झालं बरं का, तर 2007 मध्ये पुन्हा मुद्दा उचलला आणि सांगितलं की आता तुमचं लय झालं, आता काहीतरी करायला पाहिजे. ठीक आहे. मग काय झालं बरं का, तर UNFCCने काय सांगितलं, ठीक आहे बाबा, UNFCC म्हणली की ठीक आहे काहीतरी करू बा. तर मग त्यांनी काय म्हटलं की एक काम करू आपण, एक प्रोग्राम जे आहे ना, एक प्रोग्राम चालू. आपण काय काम करूया? आपण एक प्रोग्राम चालूया, राईट का. तो UNFCCने काय सांगितलं, आपण एक प्रोग्राम चालूया आणि त्या प्रोग्रामला आपण नाव देऊया REDD हा प्रोग्राम चालूया. परंतु यार हा प्रोग्राम चालवणार कोण? UNFCC काय म्हणत होती की आपल्याला माहिती आहे की जंगलाचे परिणाम काय होत असतात आणि ग्लोबल वॉर्मिंगमध्ये त्यांचा पॉईंट काय आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती. ठीक आहे. तर आपण कार्यक्रम पण आपण हाताळूया. परंतु आणि कार्यक्रमाला नाव काय देतं? रेड जे की आहे ना, ते रेड नाव त्यांनी त्या कार्यक्रमाला दिलं. पण हा कार्यक्रम जो की ना दरवर्षी चालवणार कोण, म्हणजे त्याच्यावरती मॉनिटर करणार कोण, याचं मॅनेजमेंट करणार कोण? तर त्यासाठी जे आहेत ना, अगोदर 3 प्रोग्राम होते. ते 3 प्रोग्राम जे की आहे, या 3 प्रोग्रामनी या रेड कार्यक्रमाची स्थापना केली. जो रेड कार्यक्रम होता याची स्थापना केली. तर ते 3 कार्यक्रम कोणते होते बरं का? त्याच्यापैकी तुम्हाला एक कार्यक्रम तर पक्का माहीत असेल,
UNEP, राईट का. तर UNEP जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम हे जे काही होते ना, यांनी काय सांगितलं की ठीक आहे, आम्ही जे ना बाबा हो, आम्ही येतो आणि आम्ही तो विषय करतो. ठीक आहे, आम्ही तो विषय करतो. तर UNEP, राईट. तर UNEP नंतर UNDP नंतर FAO. मी सांगतो सगळ्यांचा व्यवस्थित अर्थ लावतो हां. बघा आता काय, तर हे जे काही आहे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, राईट का. नंतर दुसरं आपला UNDP होता. तो UNDP मीन्स व्हॉट, UNDP याचा काय असतो, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, राईट का. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतो आपण त्याला UNDPला. आणि जो काही आपला UNEP असतो, UNEPचं काय सांगितलं तुम्हाला मी रे, सो युनायटेड नेशन काय झाला बरं का, युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट प्रोग्राम आय थिंक, राईट का रे, इन्व्हायरमेंटल प्रोग्राम. तो युनायटेड नेशन इन्व्हायरमेंटल प्रोग्राम वगैरे जो काही आहेत, हे UNEP, UNDP, EAO हे तीन जे काही आहेत, या तिघांनी मिळून काय केलं, या तिघांनी मिळून तो प्रोग्रामला रन करायचं ठरवलं. कोणता, रेड. ठीक आहे. तर इंडोनेशियातील बाली बेट जे आहे, त्या बाली बेटावरील नुसा दुआ शहरामध्ये ही मीटिंग भरली. त्या मीटिंगमध्ये मुद्दा उचलला झाडांचा. ठीक आहे, UNFC म्हणलं की ठीक आहे, आपण रेड नावाचा प्रोग्राम आपण चालू करूया. परंतु रेड नावाचा प्रोग्राम चालू करण्यासाठी प्रोग्रामला मॉनिटर करणं किंवा मॅनेजमेंट करणारा कोणतरी असायला पाहिजे. तेव्हा जे काही आहेत, हे तीन प्रोग्राम जे ऑलरेडी होते, या तिघी प्रोग्रामनी काय केलं, हे तिघं प्रोग्राम आले. ठीक आहे, हे तिघं प्रोग्राम जे काही आहेत, हे तिघं प्रोग्राम आलेत आणि या तिघी प्रोग्रामनी काय सांगितलं की आम्ही करतो त्याचं मॅनेजमेंट. ठीक आहे, तो आम्ही त्यांचं मॅनेजमेंट करतो. ओके. तो मग आता रेड नावाचा प्रोग्राम जो काही आहे, त्याचा लॉंग फॉर्म काय बघून घ्या. रिड्युसिंग इमिशन फ्रॉम द डिफॉरेस्टेशन अँड द फॉरेस्ट डिग्रेडेशन. जंगल तोडला थांबवा आणि जंगलांवरती काळजी घ्या. डिग्रेडेशन म्हणजे काय बरं का, काळजी न घेतल्यामुळे जंगलाची जो काही ऱ्हास होत असतो, जंगलाचा जो काही ऱ्हास होत असतो ना, त्याला म्हणतो आपण डिग्रेडेशन. तर जंगलाचा ऱ्हास होतोय, पण कशामुळे, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची काळजीवरी घेत नाहीत लोक, राईट का. तर त्याच्यामुळे तो त्याला म्हणतो आपण फॉरेस्ट डिग्रेडेशन. आणि डिफॉरेस्टेशन म्हणजे काय, जंगलतोड आणि जंगलांवरती केलेलं दुर्लक्ष यांच्यामुळे जे काही आहे ना, बरंचसं इमिशन होते आणि हे इमिशन जे काही ना ग्लोबल वॉर्मिंगमध्ये हातभार लावते, राईट का. तर त्यामुळे तसलं व्हायला नको म्हणून एक प्रोग्राम आपण रन करूया असं UNFCC म्हणली. आणि हे प्रोग्रामला रन करणारं कोण बरं का, तर या प्रोग्रामला रन करणार किंवा त्याच्यावरती लक्ष देणारे किंवा याला आता हा जो काही प्रोग्राम आहे, या प्रोग्रामची स्थापना करणारे म्हणून आता हा प्रोग्रामची स्थापना करणारे तीन संस्था किंवा तीन अगोदरचे कार्यक्रम होते. कोणकोणते बरं का, हे अगोदर झालेले आहेत. जसं की FAO, UNEP, UNDP या तिघांनी रेडची स्थापना केली. या तिघांनी काय केली, या तिघांनी रेडची स्थापना केली. ओके. तो या तिघांनी जी काय आहे, रेडची स्थापना करून टाकली. पुढे काय बरं का, तर रेडची स्थापना केली. आता पुढे जर बघायला गेलो, ती रेडची स्थापना झाली, परंतु पहिल्यांदा जो रेडच्या अंतर्गत जे कामं चालू झालेत, ती कामं कधी चालू झालेत बरं का, तो पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. तो बघा आता काय, तर 2007 साली इंडोनेशियामध्ये भरलेल्या याच्यावरती रेड वगैरे हे करू असं सांगितलं, एकदम परफेक्ट सांगून झालं. परंतु आता तो जो काही त्याची जी काही स्थापना आहे, या रेडची स्थापना त्या तीन ज्या काही संस्था होत्या, UNDP, UNEP, FAO यांनी त्यांची स्थापना केली. आणि कधी केली बरं का, तर यांनी त्यांची स्थापना केली 2008मध्ये. 2008मध्ये त्यांची स्थापना केली. आणि कुठे केली, तसले प्रश्न खूप सारे विचारले आहेत, लक्षामध्ये राहू द्या. ठीक. बघा आता इथं दिली बरीचशी बात. 1997ला मुद्दा उचलला, दुर्लक्ष केलं. 2005ला मुद्दा उचलला, थोडंसं लक्ष घातलं, राईट. पण 2007मधलं इंडोनेशिया बाली याच्यामधले जे काही घेतलं, तो पूर्ण विषय निघाला. परंतु ॲक्च्युली रेडची स्थापना कधी झाली, तो रेडची स्थापना जी काही 2008मध्ये झाली. तर 2007मध्ये जे काही बात केली गेली होती, त्या बातवरून तो बाली प्रोग्राम जो काही आहे ना, बाली प्रोग्राम म्हणतो आपण त्याला, BAP बाली प्रोग्राम, राईट. तो बाली प्रोग्राममध्ये रेडचं जी काही कन्सेप्ट निघाली होती, त्या रेडची कन्सेप्टची जी काही आहे स्थापना 2008मध्ये झाली. तो 2008मध्ये झाली. ठीक आहे, 2008मध्ये झाली. नंतर पुढे काय झालं बरं का, 2008मध्ये तर झाली, पण हे रेडचा जो काही उद्देश होता ना, तो रेडचा उद्देश काय होता लक्षात घ्या. रेडचा उद्देश होता जंगलतोड थांबवा, जंगलांवरती लक्ष काढा. जंगलांवरती लक्ष काढा. आणि हा जो काही मुद्दा होता, हा मुद्दा कोणाला करायचा होता, हा मुद्दा करायचा होता डेव्हलपिंग कंट्रींना. म्हणजे काय बरं का, भारत, चायना हे जे काही देश आहेत ना, यांना सांगण्यात आलं. म्हणजे हा जो काही प्रोग्राम आहे, आता रेड नावाचा जो प्रोग्राम वगैरे आहे, हा प्रोग्रामाची स्थापना वगैरे करणारे देश करणाऱ्या संस्था मी तुम्हाला सांगून दिल्या. परंतु यांचं काम काय असतं बरं का, या रेडच्या अंतर्गत या रेडचं उद्देश काय आहे, जंगलतोड थांबवणे, जंगलांवरती काळजी करणे, हे 2 पॉईंट होते. परंतु हे कोणी करायचं, हे करायचं डेव्हलपिंग कंट्रींनी. कोणी करायचं, डेव्हलपिंग कंट्रींनी. आता डेव्हलपिंग कंट्रींनी का करायचं बरं का, डेव्हलप्ड कंट्रींनी का करायचं नाही, कारण की डेव्हलप्ड कंट्रीनी अगोदरच सत्यानाश लावून ठेवलेला आहे, अगोदरच जंगलतोड करून ठेवलेली आहे. तर डेव्हलप्ड कंट्रीनी अगोदरच जंगलतोड करून ठेवलेली आहे, त्यामुळे तिथे जंगल उरलेलेच नाही आहे. तर जंगलतोडचा प्रश्न नाही आहे आणि जंगलावरती लक्ष ठेवायचा पण प्रयत्न नाही. त्यामुळे
जो रेड प्रोग्राममधला जो उद्देश आहे तो उद्देश कोणी साकार करायचा आहे, तो उद्देश साकार करायचा आहे डेव्हलपिंग कंट्रीनी. ठीक आहे, मग डेव्हलपिंग कंट्रीनी करायचा आहे आणि त्यांना मदत करणारं कोण बरं का, तर मदत करणारी जी की रेड आहे ती रेड प्रोग्राम त्यांना मदत करेल. जो रेड प्रोग्राम कोण चालवतो, त्या 3 संस्था चालवतात. तो जो रेड प्रोग्राम आहे तो 3 संस्था चालवणारे जे की आहेत हे डेव्हलपिंग कंट्रींना मदत करतील. काय मदत असेल ती मदत करणार आम्ही, परंतु तुम्ही जंगलांवरती लक्ष घाला आणि जंगलांवरची तोड वगैरे जंगलतोड होऊ देऊ नका. पण हा मुद्दा भारताला काही पटला नाही. भारताला हा मुद्दा पटला नाही. भारताने काय सांगितलं, तसं काही करू नका गड्या हो, तसं काही करू नका. तुम्ही काय करा, तसं काही करू नका. तुम्ही जे की ना तुम्ही जे ना याला जरासं एक्सटेंड करा. REDD रेड जे ना, हा रेड जो प्रोग्राममध्ये तुमचं जे रेड प्रोग्राममधलं जे की उद्देश आहे ना, या उद्देशाला थोडंसं अजून भर द्या. काय भर द्यायचं बरं का, तर भारताने काय सांगितलं, भर द्यायचा आहे प्लसचा. सो रेड प्लस आणा. रेड नका आणा, रेड प्लस आणा. तर रेड प्लस आणा म्हणजे काय बरं का, जंगल तोड करू नका, जंगलावरती लक्ष घाला, परंतु जंगलं वाढवा. पण जंगल वाढवा म्हणजे काय, झाडे बी लावा, राईट की नाही. तो जंगल वाढवा पण म्हणजे काय, कार्बनचा स्टॉक वाढवा. कार्बनचा स्टॉक वाढवण्यासाठी काय करावं लागेल, कार्बनचा स्टॉक वाढवण्यासाठी झाडे लावावे लागतील. तो झाडे लावा आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट बी करा. म्हणजे भविष्यामध्ये येणारी जेवढी काही पिढी असेल त्या पिढींना पण प्रॉब्लेम होणार नाही. तो भारताने एक प्लस लावून दिला. सो रेड प्लस. मग भारताने काय सांगितलं, जो प्रोग्राम होता रेड प्लसचा, या प्रोग्राममध्ये काय सांगितलं भारतानं, की बाबा आम्ही तुमच्या या विषयांना, तुमच्या उद्दिष्टांना आम्ही काही सहमती नाही आमची. तुम्ही एक काम करायला पाहिजे. काय बरं का, की जे 2 उद्देश काढलीत ना त्याच्या पुढे अजून काहीतरी गोष्टी ॲड करायला पाहिजे. काय बरं का, तर ते पॉईंट काय होते, ते पॉईंट होते की सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायची, झाडांबाबत सस्टेनेबल डेव्हलपमेंट करा आणि झाडं बी लावा, जंगलची वाढ करा. तर जंगल वाढ आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट, तो राईट का, हे 2 गोष्टी, हे 2 उद्देश पण त्याच्यामध्ये ॲड करा. हे 2 उद्देश ॲड करून रेड प्लस आला. तो रेड प्लस हा नवीन प्रोग्राम आला. फक्त 2 उद्देश टाकून रेड प्लस प्रोग्राम आला. आणि हा रेड प्लस प्रोग्राम जो की आहे, हा रेड प्लस प्रोग्रामची जी काही स्थापना वगैरे झाली, ती स्थापना आपण म्हणूया किंवा रेड प्लस प्रोग्राम जो की ना, तो ॲक्च्युली कधी सुरू झाला, तो सुरू झाला 2013मध्ये. कोणती कॉन्फरन्स होती, COP 2013ची. ठीक आहे, तो COP 2013मध्ये जी COP भरली होती, त्या COPचं नाव काय होतं, ते होतं वारसा फ्रेमवर्क म्हणून, राईट का. तर त्यांनी त्या ठिकाणी अडॉप्ट केला. म्हणजे लक्षात घ्या, आता मी पॉईंट एकदम रिलेट करून सांगतो व्यवस्थित. ठीक आहे, आणि नंतर या रेड प्लसमध्ये जेवढी काही उद्दिष्ट होती त्या उद्दिष्टांसाठी एक रेड बुक बनवली गेली. आणि ती रेड बुक कधी बनली गेली, ती COP 21 पॅरिसची. तर COP 21 जी की पॅरिसमध्ये, त्या पॅरिसमधली जी की पॅरिसमध्ये हे COP 21 जो की झाला होता, त्या COP 21मध्ये एक काय तयार केलं गेलं बरं का, तर एक रेड बुक तयार केली गेली. आणि त्या रेड बुकमध्ये सगळे उद्दिष्ट लिहिली गेली. कोणती उद्दिष्ट बरं का, रेड प्लसमध्ये असणारी उद्दिष्ट जी काही आहेत ना, ते एक्सटेंड करून ते उद्दिष्ट सगळे लिहिली गेली. आणि त्याची की ती वही जी होती त्याला म्हणतात रूल बुक. त्याला काय म्हणतात, रूल बुक. तर UNFCCने एक रूल बुक तयार केली. आणि त्या रूल बुकमध्ये रेल प्लसची जेवढी काही उद्दिष्ट होती सगळी उद्दिष्ट त्याच्यात लिहून टाकली, राईट का. आणि कधी रूल बुक तयार झालं, ते 2015 पॅरिस याच्यामध्ये. सगळा डाटा, सगळी गोष्ट एकदम पद्धतशीर रिलेट करून सांगतो. सगळ्यांनी एकदा मन लावून ऐका. 1997मध्ये झाडांचा मुद्दा उचलला गेला, लक्ष कोणी घातलं नाही. 2005मध्ये जे काही कोणते देश बरं का, तर कोणते देश जे ट्रॉपिकल रिजनमध्ये असणारे जे की देश आहेत त्यांनी मुद्दा उचलला की झाडांबद्दल काहीतरी लक्ष घाला गड्या हो, राईट का. झाडांबद्दल काहीतरी लक्ष घाला, राईट का. मुद्दा उचलला गेला 2005मध्ये. परंतु 2007मध्ये जो काही इंडोनेशियामधला बाली बेटा जे की होते, लक्षात घ्या, इंडोनेशिया हा सगळ्यात मोठा इस्लाम राष्ट्र आहे. इंडोनेशिया हा सगळ्यात मोठा इस्लाम राष्ट्र आहे, राईट. तर इस्लाम राष्ट्र जरी असला तरी सुद्धा लक्षात ठेवायचं, यांच्या जे काही नोटा आहेत, या सगळ्या नोटांवरती गणेशचा फोटो आहे. गणेश म्हणजे काय, गणेश भगवानाचा फोटो आहे, रामाचा फोटो आहे, राईट की नाही, हनुमानाचा फोटो आहे. तर त्यांच्या नोटांवरती सगळे जे काही आहेत आपली संस्कृती या ठिकाणी दिसायला भेटत असते, राईट. आणि जे की बालीव, राईट का, बेटांची नावं तर बघा किती भारी भारी बेटांची नावं ठेवलेली आहेत. बाली बेटा आहे, सुमत्रा बेटा आहे, नंतर सुग्रीव बेटा आहेत. त्या इंडोनेशियामध्ये असे खूप सारे बेटा आहेत, त्यांची नावं बघून घ्या. ते सगळे नावं जे काही आहेत ना, रामायणची मधली सगळी नावं आहेत, राईट. तो हे बघा, तो पॉईंट क्लिअर केला. तर 2007मध्ये जी की बाली बेटांवरती जी की सभा भरली होती, बाली बेटांमधला नुसा दुआ जो की शहर आहे त्याच्यामध्ये जी की सभा भरली होती, त्या सभेमध्ये रेडचं जे काही निर्णय केलं गेलं. तर रेडचं निर्णय केलं गेलं म्हणजे एक प्रोग्राम आपण हे करूया, राईट. तो प्रोग्राम आपण हे करूया. परंतु प्रोग्राम करूया, मग प्रोग्रामला चालवणारा कोण बरं का, तर प्रोग्रामला चालवणारे 3 जे काही आहेत, 3 वेगवेगळ्या संस्था आल्या. त्यांनी काय केलं, या रेडची स्थापना केली. रेडची स्थापना कधी केली त्यांनी, 2008मध्ये. ठीक आहे, तो रेडचा मुद्दा निघाला कधी, 2007मध्ये. परंतु स्थापना कधी झाली रेडची स्थापना झाली 2008मध्ये. 2008मध्ये स्थापना झाली. तर 2008मध्ये त्याची स्थापना झाली. पण ती स्थापना झाली कुठे, तो पण पॉईंट आहे, आता पुढे असेल ते.
त्याचं नाव आहे. ठीक आहे. 2000 हा मी सांगून देतो तरी कुठे झाली मी ते आपण बघूया. तर 2008मध्ये रेडची स्थापना झाली. स्थापना कोणी केली? त्या 3 संस्थांनी. 3 संस्था कोणकोणत्या होत्या बरं का? त्याच्यामध्ये होता UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, UNEP, राईट का, युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट प्रोग्राम, राईट. नंतर पुढे काय होता? UNDP, UNEP, नंतर होता आपला फूड अँड द ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन FAO. या 3 संस्थांनी त्याची स्थापना केली, राईट, रेडची. ठीक आहे, त्याची रेडची स्थापना करून दिली. तर नंतर पुढे काय झालं बरं का? भारताला हा मुद्दा पटला आणि भारताने पुन्हा मुद्दा मांडला, राईट का. प्रत्येक COPमध्ये भारत म्हणत होतो की आम्हाला काही निर्णय काही योग्य वाटत नाही यार, हा प्रोग्राम काही ठीक वाटत नाही आहे, तुम्ही जे काही आहे ना याच्यामध्ये अजून वाढ करायला पाहिजे. तर भारताने वाढ काय करून टाकली? भारताने वाढ काय सांगितली की जे काही तुमचे 2 उद्देश आहे रेड प्रोग्रामचा, 2च उद्देश आहे. काय बरं का? की डेव्हलपिंग कंट्रींना करेज करायचं, थोडीशी मदत करायची की झाडांना वाचवा, राईट का. जंगलतोड करू देऊ नका आणि जंगलांवरती लक्ष घाला, राईट का. एवढं जे काही आहे ना, एवढं ज्या प्रोग्राममधून काय आहे डेव्हलपिंग कंट्रींना माहिती दिली जात होती, करेज केलं जात होतं. परंतु रेड जो की इंडिया आहे, इंडियाने काय सांगितलं की याच्यामध्ये थोडीशी भर घाला. इंडियाने काय भर घालायला लावली? सांगितलं की जे काही आहे डेव्हलपिंग कंट्री सगळ्या गोष्टी करेल, राईट का. डेव्हलपिंग कंट्रींनाच करावं लागेल, कारण की डेव्हलपर मध्ये राहिलेलं नाही. डेव्हलपिंग कंट्रीज करेल, जंगलावरती लक्ष बी ठेवेल, जंगलतोड वगैरे जी की ना होऊ देणार नाही, परंतु झाड पण लावणार, राईट का. तर डेव्हलपिंग कंट्रीज झाड बी लावणार, अशा पद्धतीचा पॉईंट होता. ठीक आहे. परंतु मग हा रेड प्लस जो काही आहे ॲक्च्युली रेड प्लस सुरू झाला. मग आता रेड प्लसचा जो की निर्णय होता तो रेड प्लस ॲक्च्युली फोर्समध्ये आला 2013मध्ये. तर 2013ची जी की मीटिंग होती, कोणती मीटिंग? तो 2000ची जी की बैठक होती, ती बैठक होती वारसामध्ये, राईट का. तो वारसामध्ये ती मीटिंग होती, वारसामधली मीटिंग, आणि त्याच्यामध्ये जो काय आहे रेड प्लस जो काय आहे त्याचा निर्णय जो काय आहे तो हाताळला गेला. आणि 2015मध्ये काय झालं? रेड प्लसची जेवढी काही उद्दिष्ट असतील त्याचे एक रूल बुक तयार करण्यात आलं UNFCCC कडून. ठीक आहे. तो हा पॉईंट मी सगळा क्लिअर करून झाला. तर इथं बरेचसे पॉईंट दिलेत बघा, इथं दिलेत ही बात खरी. ठीक आहे, लक्ष द्या. आता रीड वॉज फर्स्ट प्रपोज्ड बाय द कॉलिशन फॉर रेनफोर्स नेशन्स. हे कोणते नेशन आहेत माहिती आहे का? हे कोणते नेशन आहेत? हे ट्रॉपिकल रिजनवरती जेवढे काही देश आहेत ना त्यांनी मुद्दा उचलला होता हा झाडांचा, राईट का, कारण की त्यांना सगळ्यात जास्त त्रास होत होता, राईट. सो कॉन्फरन्स पार्टी टू UNFCCC ॲट मॉन्ट्रियल 2005. तर मॉन्ट्रियल 2005मध्ये जे काही ट्रॉपिकल रिजनवरती असणारे जे नेशन असतात त्या नेशनना काय म्हणतात? त्यांना म्हणतात कॉलिशन फॉर द रेन फॉरेस्ट नेशन. तर यांनी जे काही आहे, यांनी जी 11वी बैठक भरली होती COPची 11वी बैठक कधी भरली? COPची 11वी बैठक 2005मध्ये मॉन्ट्रियलला भरली. तर त्या ठिकाणी काय झालं? त्या ठिकाणी कॉलिशन फॉर द रेन फॉरेस्ट नेशन जे की आहेत ट्रॉपिकल रिजनवरती देश जे आहेत त्यांनी मुद्दा उचलला, राईट. इट वॉज टर्म रिड्युसिंग, राईट का. कोणता मुद्दा उचलला बरं का? तो टर्म होती झाडांना वाचवणं, राईट का, झाडांना वाचवणं असा मुद्दा होता. इट वॉज टर्म ॲज रिड्युसिंग इमिशन, REED, रीड, राईट का. रीड येते ॲक्च्युली, रीड मी रेड करत होतो, रीड येते, राईट. तो रीड REED रीड येते, राईट. तो काय बरं का? रिड्युसिंग इमिशन फॉर द डिफॉरेस्टेशन इन डेव्हलपिंग कंट्री. तर जे डेव्हलपिंग कंट्री आहे त्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये काय मुद्दा करायचा आहे? त्या ठिकाणी झाडांवरती जंगलतोड जी काय जंगलतोडला रोखायचा आहे आणि काय करायचं आहे? जंगलांवरती लक्ष घालायचं आहे. त्यांनीच का? कारण की तिथे जंगल उरलेलं आहे, डेव्हलपर कंट्रीमध्ये जंगल उरलेलं नाही, राईट. पुढे जाऊ. इट वॉज क्रिएटेड 2008. तर 2008मध्ये रीडची स्थापना झाली. तर रीडची स्थापना 2008मध्ये झाली. रिस्पॉन्ड टू UNFCCC डिसिजन ऑन द बाली ॲक्शन प्लान जो की आहे अँड रीड ॲट COP13, राईट का. तर बाली या बेटांवरचं जे की आहे COP13 जी भरली होती त्या COP13चा जो रिझल्ट होता तो होता रीड. परंतु या रीडची स्थापना कधी झाली? 2008मध्ये म्हणजे कधी? तर 2008मध्ये झाली, राईट का. सो हेडक्वार्टर कुठे बरं का रीडचं हेडक्वार्टर आहे जिनेव्हा, स्वित्झर्लंडला त्याचं हेडक्वार्टर आहे, राईट. हां. तर मग ही जी काही रीडची जी काही स्थापना झाली, ही रीडची स्थापना करणारे कोण होते? ते होते मल्टी कोलॅबोरेटिव्ह प्रोग्राम का म्हणतात? कारण की 3 जण एकत्र येऊन या प्रोग्रामला रन करत होते, त्यामुळे रीड इज अ मल्टी कोलॅबोरेटिव्ह प्रोग्राम. हा रीड प्रोग्राम मल्टी कोलॅबोरेटिव्ह प्रोग्राम काय आहे रे? सो इट इज मल्टीलॅटरल कोलॅबोरेटिव्ह प्रोग्राम का म्हणतात? कारण की हे 3 याच्याकडून चालवला जातो. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन, राईट. पुढचं काय? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, आणि हे 3 यांच्याकडून चालवला जातो. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह काय होता? सो रीड याचा ऑब्जेक्टिव्ह काय होता? ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रीड इनिशिएटिव्ह वॉज मिटिगेट द क्लायमेट चेंज बाय रिड्युसिंग द नेट इमिशन ग्रीन हाऊस गॅसेस फॉरेस्ट, राईट. तेव्हा सो रीड
रीडचं काय सांगितलं तुम्हाला मी, जंगला वाचवा, जंगलांना वाचवा, जंगलांवरती लक्ष घाला, हे होतं रीडचं. परंतु पुढे भारताला ते पटलं नाही, राईट का. रीड प्लस आणला. रीड प्लस काय बरं का, सो एक्सटेन्शन ऑफ द रीड इन रीड. एक्सटेन्शन काय बरं का, इन्क्लुडिंग सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ फॉरेस्ट. तर फॉरेस्ट सस्टेनेबल मॅनेजमेंट म्हणजे काय, निरंतर, कंटिन्युअसली, राईट का. सस्टेन म्हणजे काय, जंगल वगैरे कंटिन्युअसली राहायला पाहिजे, वाढ त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे, राईट. तो सस्टेनेबल मॅनेजमेंट, तो दोन उद्देश ॲड केले आपण, काय, सस्टेनेबल मॅनेजमेंट फॉरेस्ट कन्झर्वेशन अँड इनहॅन्समेंट ऑफ द फॉरेस्ट कार्बन स्टॉक. सो रीडमध्ये काय काय पॉईंट ॲड झाले आता. पहिलं होतं फॉरेस्ट डिग्रेडेशन, फॉरेस्ट डिफॉरेस्टेशन, फॉरेस्ट डिग्रेडेशन. आता रीड प्लसमध्ये अजून आलेत काय बरं का, सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ द फॉरेस्ट, नंतर कन्झर्वेशन ऑफ द फॉरेस्ट, नंतर इनहॅन्समेंट ऑफ द वॉट. सो तुम्हाला कार्बन स्टॉकची वाढ करायची आहे, म्हणजे तेच मुद्दे होतात सगळे, राईट. हे सगळे रीड प्लसमध्ये आलेत. ओके. फॉरेस्ट कार्बन स्टॉक म्हणजे काय तुम्हाला सांगितले मी, अमाऊंट ऑफ द कार्बन दॅट हॅड बी सिक्वेड बाय द ॲटमॉस्फिअर. त्या ॲटमॉस्फिअरमधला कार्बन जो काय आहे साठवून ठेवत असतो ते कार्बन स्टॉक आहे, राईट. पुढे काय बरं का, तर पुढचा डिफॉरेस्टेशन इज कम्प्लिटली क्लिअरिंग. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय माहिती, पुढे जाऊ. कार्बन सिंक कोणकोणते असतात, कार्बन सिंक कोणकोणते असतात, हे बघा. कार्बन सिंक प्लांट असतात, ओशियन असतात, सॉईल बी असते आणि आपले पोलर आईस पण असतात, ठीक आहे. नंतर UN रीडबद्दल पण तुम्हाला सांगून दिलं मी, बाली ॲक्शन वगैरे 2008. तुम्हाला कळालं की नाही कळालं देव जाणू, ठीक आहे. त्याचं हेडक्वार्टर कुठे लक्षात घ्या, रीडचं हेडक्वार्टर कुठे, जिनेवा स्वित्झर्लंड. सो जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे. UN रीड, त्याला UN रीड का म्हणत असतो, कारण की युनायटेड नेशनवाल्यांनी हे तिघं जे होते ना, ते युनायटेड नेशनचे या तिघांनी त्यांनी बनवलं होतं. त्यामुळे रीड जो काय आहे ना, तो काय आहे आपला, तो रीड एक मल्टी कोलॅबोरेटेड प्रोग्राम आहे. सो मल्टीलॅटरल कोलॅबोरेटेड प्रोग्राम आहे तो, ठीक. रीड प्लस, तर रीड प्लसबद्दल पण सांगून दिलं. रीड प्लस हे बघा, रीड प्लसचं काय झालं, 2030मध्ये रीड प्लस जो काही आहे तो कंप्लीट झाला, त्याचं डिसिजन वगैरे पूर्ण कंप्लीट झालं आणि त्याचं जे काही रूल बुक बनवण्यात आला 2015ला, तो रूल बुक फायनल झाला, ठीक. तर अशा पद्धतीने जे काय आहे हे सगळे पॉईंट आपण कव्हर केलेले आहे. हे बघा, रीड हे रीड आहे ॲक्च्युली, हे रीड एका रेड आता कन्फ्युजन करून टाकलं याच्यामध्ये PDF मध्ये. हे बघा, इथं रेड करून टाकले, रेड आणि रीड करून टाकले, ठीक. समजून घेऊ आपण, काही एवढा विषय नाही, दोघांचा अर्थ बी ना सेमच होत असतो. तर बघा, त्याचा ॲक्च्युली जो काय ना रेडच येते, ते जे काय आहे ना रेडच आहे. तर बघा आता पुढे, तो रेड वर्सेस रेड प्लस काय आहे, हे दोघं जे काय आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे. रेड रिपर फॉर द वॉट, कन्झर्वेशन ऑफ द फॉरेस्ट कार्बन स्टॉक अँड सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ द दिस. तो जिथे रेड प्लस, हे रेड प्लस आहे. आणि रेड काय असते, रिपर टू द रिड्युसिंग इमिशन फ्रॉम द डिफॉरेस्टेशन, फॉरेस्ट डिग्रेडेशन, राईट. हे 2 पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेले मी. तर रेड असू द्या का रीड असू द्या, तुम्हाला मतलब त्याचा व्यवस्थित कळून गेलेला आहे. सो लॉंग फॉर्म लक्षामध्ये ठेवा तेवढा. परत मी तेच टाकले, राईट. तर इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाला का रे.